आज तक्रार निवारण दिवस होता, कशा प्रकारच्या तक्रार लोकांच्या आल्या होत्या, किती लोकांची तक्रार आतापर्यंत नोंद केली आहे? माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबईमध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिन हा सर्व पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात येतो। त्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी या पोलीस स्टेशन्सला व्हिजिट करतात, त्यामध्ये स्वतः ते अटेंड केले जातात। आज परिमंडळ 12 मध्ये आतापर्यंत एकूण 215 तक्रारदारांना अटेंड करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 100 महिला तक्रारदार होत्या, ज्येष्ठ नागरिक 29 होते आणि इतर 118 तक्रारदार त्यामध्ये होते। हा जो तक्रार निवारण दिन आहे तो आत्ता देखील चालू आहे। यामध्ये दहिसर पोलीस स्टेशनमध्ये 2 IT ॲक्ट अंतर्गत जे आहेत सायबर क्राईमचे जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पैसे जास्त परताव्याने मिळवून देतो अशा आधारावरती एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करण्यात आली होती। सदर महिलेला मी स्वतः अटेंड करून त्यामध्ये तात्काळ गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे। आज या दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं आवाहन करते की सायबर क्राईमपासून आपण सावध राहा। आपल्याला जर कोणी पोस्टमधून फोन करतो आहे, पोलीस अधिकारी म्हणून फोन करतो आहे, CBI अधिकारी किंवा इतर कुठल्याही शाखेच्या अंतर्गत फोन करण्यात येतो किंवा डिजिटल अरेस्ट आपल्याला सांगण्यात येते, तर ह्या बाबी सर्व चुकीच्या आहेत। आपण कृपया याच्यावर विश्वास ठेवू नये। जास्त परतावा मिळवून देतो म्हणून रक्कम आपल्याकडून जमा करून घेण्यात येते, तर हे सर्व चुकीचं आहे। आपण सायबर क्राईमपासून अवेअर होणं गरजेचं आहे। आपल्याला जर अशा प्रकारचे फोन आले किंवा आपली रक्कम जर गेली तर तात्काळ 1930 ला आपण फोनवरून संपर्क साधा। त्याचप्रमाणे तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।